सर्वांना. श्री स्वामी समर्थ. स्वामी ओम. बऱ्याच ताईंनी विचारलं, ताई तुमच्या देवघरात तुम्ही जेव्हा पण देवपूजा करता, तुम्ही मांडणी करता, तेव्हा तुम्ही नक्की काय करता? कुठे कोणत्या देवांची मांडणी कुठे करावी, कोणत्या देवांची स्थापना कुठे करावी, काय करावं हे नक्की आम्हाला सांगा. म्हणजे योग्य पद्धत काही आहे का किंवा असं काही आहे का? तर मी तुम्हाला एक सांगते ताई, बघा, देवांची मांडणी करणारे आपण कोणी नाही. सर्वात महत्त्वाचं, देवांची मांडणी देवघरात करणारे आपण कोणी नाही, कारण आपल्याला त्यांना मांडता येत नाही. पण आपल्या देवघरात आपण त्यांची स्थापना कशी करतो हे महत्त्वाचं. तर एक सांगते, ज्याची त्याची भक्ती, ज्याचं त्याचं महत्त्व आणि ज्याची त्याची इच्छा आणि त्याचबरोबर आपल्या मनाला काय पटतं ते महत्त्वाचं. आता तुम्हाला मी एक सांगते, काय झालं माझ्या लक्षात आलं. हा कमेंट आहे ना, मला एक 2-3 दिवसापूर्वी एका ताईंचा आलेला, व्हॉट्सॲपवर त्यांनी मला मेसेज पाठवलेला. म्हणून मला पूजा करता करता लक्षात आलं की चला आपण आपल्या देवघरांची मांडणी कशी करायची आहे ती एकदा आपण शूट करूया. खरं तर तुम्हाला सांगू का, मला अजिबात आवडत नाही जेव्हा देवांची स्थापना करतो किंवा पूजा करतो किंवा मांडणी करतो, तेव्हा देवांची पूजा करायचं मला, म्हणजे देवांना शूट करायचं ते आवडत नाही. कारण कसं असतं, म्हणजे एक सांगू का, एक ॲक्च्युली एक काय म्हणता येईल त्याला, अनुभव आहे. अनुभव म्हणण्यापेक्षा एकदा ना मी तुळजाभवानी च्या मंदिरात गेले होते आपल्या तुळजापूरला. आणि तेव्हा काय झालं, तेव्हा ना देवी आईचा शृंगार चालू होता. आणि देवी आईचा शृंगार चालू असताना तेव्हा कॅमेरे कुठलेही चालू नव्हते. म्हणजे जेव्हा देवी आईचा अभिषेक चालू होता, अभिषेक करताना ठीक आहे, पण जेव्हा देवी आईचा शृंगार चालू होता ना, तिला साडी नेसवणे किंवा सगळ्या गोष्टी, तेव्हा कॅमेरा बंद झाला. तर आम्ही त्या गुरुजींना प्रश्न विचारला की कॅमेऱ्यावर मध्येच बंद का झालं, काय झालं? त्यात गुरुजींनी खूप छान उत्तर दिलं की ती आपली आई आहे, तिचा शृंगार हा गुप्त पद्धतीनेच झाला पाहिजे. तिचा शृंगार, तिची सेवा साधना ही गुप्त पद्धतीनेच झाली पाहिजे, म्हणून ती आपण टीव्हीवर किंवा बाहेरच्या LED वर झळकवत नाही. पण जेव्हा नंतर सगळा साजशृंगार होऊन जातो, म्हणजे पूर्णपणे साडी नेसवून होऊन जाते, अर्धी साडी नेसवून होऊन जाते, तेव्हा मग ते कॅमेरे परत चालू केले जातात. आणि हे तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही आवर्जून ही गोष्ट बघा तिथे. त्यामुळे आम्हाला त्या गुरुजींनी असं सांगितलं, कारण ती स्त्री शक्ती स्वरूप आहे आणि ती शक्ती स्वरूप आहे, त्यामुळे त्या शक्तीचा मान त्या पद्धतीने केला पाहिजे. म्हणूनच मलासुद्धा आहे ना, देवांना आंघोळ घालताना किंवा आंघोळ झाल्यावर त्यांना तसं ठेवायला आवडत नाही. तर चला, विषय भरकटतो आहे, त्यामुळे आपण दुसरं बघूया. तर देवांची मांडणी करण्यासाठी मी अशी कुठली पद्धत मांडत नाही किंवा मानतही नाही. आता जो कोणी ज्या पद्धतीने मांडतो, आता केंद्रानुसार, मठात काही सांगत नाही पण केंद्रात सांगतात. पण असं नाही आहे, आपण कोणी नाही त्यांना मांडणारे किंवा आपण कोणी नाही त्यांना स्थापना करणारे. त्यांची जेव्हा इच्छा असते तेव्हा ते बरोबर त्या ठिकाणी येऊन विराजमान होतात. आता सगळ्यात महत्त्वाचं मी काय करते बघा, देवघराची पूजा, म्हणजे आपण सगळ्यात महत्त्वाचं जेव्हा देवाची पूजा करायचं माझं जेव्हा काम चालू होतं ना, म्हणजे हे माझ्यासाठी खूप मोठं संकट असतं. खरं म्हणायला गेलं ना, खरं संकट असतं. कारण माझ्या इथे काय झालं आहे ना, खिडकीच्या शेजारी देवघर आहे. म्हणजे अगदी माझ्या वास्तूच्या ईशान्य कोपऱ्यात देवघर असल्यामुळे त्याच्या शेजारी सुंदर अशी छान मोठी खिडकी आहे. खिडकी छान आहे, हो, सुंदर छान आहे, प्रकाशही छान येतो आहे, वारंही सुंदर येतं. पण महत्त्वाचं असं की धूळही तेवढीच येते. आणि सागवानी देवघर, त्यामुळे काय होतं, सगळी धूळ त्याला लागते. सगळ्यात मोठं संकट माझं पहिलं म्हणजे सगळं देवघर स्वच्छ करायचं, पुसून काढायचं. आणि ते झालं की त्यानंतर संपूर्ण देवघर पुसून काढलं. झटकाझटकी जी असते रोज करावी लागते, कारण धूळच तेवढी येते. आणि त्यामुळे ते सगळं झालं, म्हणजे देवांना काढायचं व्यवस्थित, त्यांचं स्थान, त्यांना तामणात स्थानपन्न करायचं आणि मग पुढच्या गोष्टी करायच्या. असं करताना वेळ जातो सुरुवातीचे 15-20 मिनटं. मग त्यानंतर वस्त्र, आज कुठला रंग आहे बघा, आज शुक्रवार होता त्यामुळे गुलाबी रंग टाकला. मी वारानुसार वस्त्र मांडते, हे तुम्ही बऱ्याच वेळेस ऐकलं असेल, मी वारानुसार वस्त्र मांडते. तर आज होता शुक्रवार हा पेस्टल कलर्स, इंग्लिश कलर्स, गुलाबी रंग, अशाला, गुलाबी म्हणजे लक्झरीशी निगडीत रंग आहे, त्यामुळे आज मी गुलाबी रंगाचं वस्त्र निवडलं, वस्त्र टाकलं. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचे आमचे नरसिंह
भगवान जे आमचे नीरा नरसिंगपूरचे कुलदैवत आहे, नरसिंह भगवान, त्यांची स्थापना ही मधोमध केली जाते. त्यानंतर एका बाजूला, म्हणजे आता मी उजव्या बाजूला सांगते, व्हिडिओची उजवी बाजू. तर व्हिडिओमध्ये उजव्या बाजूला म्हणजे नरसिंह भगवानांच्या उजव्या बाजूला तुळजामाता, तुळजाभवानी आईची मूर्ती आहे. त्या शेजारी शक्ती आहे, ती शक्ती म्हणजे शिवशक्ती एकत्र मी ठेवत असते. म्हणजे शिवशक्तींचं एकत्र बंधन, म्हणजे एकत्र ते तिथे असतात. मग आमच्याकडे दगडी पिंड आहे, त्यामुळे ती पिंड एका कोपऱ्यात, त्याच्या शेजारी शक्ती, आणि शक्तीचं स्वरूप म्हणून तिच्या मागे श्रीयंत्र जे तांब्याचं आहे. आणि हे आमचं खूप जुनं, म्हणजे 3-4 पिढ्या जुनं श्रीयंत्र आहे तांब्याचं, म्हणून ते श्रीयंत्र शक्तीच्या मागे असतं. त्या शेजारीच तुम्ही छोटीशी मूर्ती बघू शकता, ती आहे गणपतीची, चांदीची मूर्ती आहे ती गणपतीची मूर्ती. तर शिवशक्तीचं पूर्ण परिवार हा तिथे असतो. या बाजूला आला तर कोपऱ्यात तुम्हाला डाव्या बाजूला एक मोठी कमान दिसेल. त्या कमानीच्या तिथे तुम्हाला नागोबा दिसेल. तिथे उजव्या सोंडेचा गणपती आहे, तिथे नंदी आहे, तिथं शिवपिंड आहे. तर ती देवांचं, त्याला भवन म्हणतात, देवांचं भवन, म्हणजे आपण म्हणू शकतो देवांची बैठक आहे ती पूर्णपणे 4 पायाची, आणि त्याच्यावर देवांची बैठक असं मोठं ते आहे. ते पण आमचं 3-4 पिढ्या जुनं आहे. त्यानंतर तिथे मागे आहे तिरुपती बालाजींचे चिन्ह, विष्णू नामतिलक. त्या पुढे मी ठेवते किंवा त्या पुढे मी मांडते बाळकृष्णाला, आणि बाळकृष्णाच्या शेजारी लक्ष्मीला. मग तिथे झाली लक्ष्मी आणि विष्णूंची स्थापना. त्यानंतर येतात पुढे आता कुलदेवी. बघा, कुलदैवत आहे आमच्या वरती, आणि कुलदैवत त्याच्याच बरोबर मधोमध आहे खंडोबा कुलदैवत, त्याच्याच मधोमध खंडोबाचा टाक आहे आमच्याकडे, म्हणून मधोमध खंडोबा. आणि त्याच्या उजव्या बाजूला विठ्ठल रुक्मिणी, इकडच्या बाजूला दत्त आणि अनघा लक्ष्मी. आणि विठ्ठल रुक्मिणीच्या शेजारी तुम्ही बघू शकता रुद्र यंत्राचं स्वरूप आहे. आता वरती शिवशक्ती आहे, त्यामुळे समोरच रुद्र यंत्र मी ठेवलेलं आहे. त्याच बरोबर दत्तांच्या ह्या बाजूला कुबेर यंत्र ठेवलेलं आहे. कुबेर यंत्र का तर उत्तर दिशेला असावं, देवघराच्या उत्तर दिशेला असावं, म्हणून कुबेर यंत्र. आता कुबेर यंत्र मी पैशांवर ठेवलं, तांदूळ घ्यायचे, त्यावर नाणी ठेवायची, आणि त्यावर कुबेर यंत्र ठेवायचं. त्याच्याच बाजूला शाळीग्राम आहे, शाळीग्राम तिथे ठेवलेला आहे. आणि त्याच्याच मागे शंख आहे, छोटा शंख. आता ही मी कुठली अगरबत्ती वापरते वगैरे सगळं दाखवते आहे तुम्हाला, पण आधी देवांची मांडणी आपण बघून घेऊया. आणि त्याचनंतर अन्नपूर्णा माता खूप गरजेची आहे आपल्या देवघरात असणे, त्यामुळे अन्नपूर्णा मातेला संपूर्ण मधोमध ठेवलेलं आहे, कारण ती आहे म्हणून सर्वस्व आहे. मग तिला मधोमध मी तिची स्थापना केलेली आहे. त्यानंतर बघा, कुंचम सेवा ही माझ्या देवघरात दररोज असते. माझं जे पहिलं कुंचम आहे, आणि ज्या महालक्ष्मी आईच्या स्वरूपातील कुंचमनी माझ्या आयुष्याचं सोनं झालं, त्या कुंचमची स्थापना रोज माझ्या देवघरात असते. आणि ते उजव्या बाजूला असतं. ठीक आहे, उजव्या बाजूला ते असतं शक्ती स्वरूपाच्या समोर, श्रीयंत्राच्या समोर. बघा, आलंच की नाही बरोबर, श्रीयंत्राच्या समोर, कारण श्रीयंत्र माझ्यासाठी खूप प्रिय आहे. त्याचनंतर कुलदैवत झाले, मग दुसरे कुलदैवत झाले, आणि त्याचनंतर त्याच्याच समोर श्रीयंत्र, मध्यभागी आपलं जे पितळी श्रीयंत्र असतं, मेरू श्रीयंत्र असतं, ते मेरू श्रीयंत्र मी मध्यभागी स्थापन करते. आणि दररोज 5 वेळा कुंकुमार्चन केल्याशिवाय माझा दिवस सुरू होत नाही. आता माझ्या देवघरात तुम्ही एक गोष्ट बघाल जी कायमस्वरूपी असते, ती म्हणजे कुंचम सेवा मांडलेली असते, आणि घंगाळ पात्र सेवा जी आहे ती मांडलेली असते. फक्त ती शुक्रवारी बदलते, शुक्रवारी ती परत काढून मी बदलत असते. आणि घंगाळ पात्र सेवा जी आहे ती गुरुवार, शुक्रवार, शनिवार, किंवा शुक्रवार, शनिवार, रविवार असं मी करत असते. ठीक आहे, अशा पद्धतीने माझी ही सेवा जी आहे ही चालू असते. सकाळी जेव्हा अंघोळ होऊन जाते, तेव्हा त्याच वस्त्रांमध्ये, त्याच ह्याच्यामध्ये डायरेक्ट पूजा करायला, किंवा थोड्या वेळात आधी पूजा करून घेणं हे माझं सगळ्यात पहिलं, म्हणजे ठरवून असं ते असतं. आता त्याचबरोबर तुम्ही गोष्ट बघत असाल, श्रीयंत्राच्या एका बाजूला घंगाळ पात्र आहे, आणि एका बाजूला आहे लालकवडी, मोतीशंख, आणि 2 आपल्या गोमती चक्र मोठे. शक्ती स्वरूप म्हणून शुक्रवारी ही पण सेवा असते.
आणि त्याचबरोबर तुम्ही एक छोटं कापड बघत असाल तर ते भाग बांधून ठेवलेला असतो. महालक्ष्मी आईनी किंवा तुळजाभवानी मातेने किंवा आपल्या कुलदेवतांनी आपल्याला लवकर बोलवावं, दरवर्षी आपण आपल्या कुलदेवतांना जायला हवं, म्हणून भाग बांधून ठेवणेसुद्धा एक गरजेचे असते. म्हणून वर्षातून एक पाळी आपण तिथे केलीच पाहिजे, म्हणून ते भाग बांधून ठेवायचा असतो आणि तेव्हाच ते आपल्याला लवकरात लवकर बोलवतात. त्याच पद्धतीने तुपाचा दिवा लावून घेते, धूप दीप बत्ती अगरबत्ती लावणे, देवाला पाणी ठेवणे, देवाला साखर ठेवणे, त्यावर देवाला फळ ठेवणे, हे सगळं असतं. स्वामींचा छोटासा छान असा फोटो आहे, त्यांनी ज्या पद्धतीने बसलेत ना स्वामी, ते असं लक्ष देऊन बघतात, अगदी त्यांच्या डोळ्यात डोळे घालूनसुद्धा बघू शकणार नाही असे ते बसलेले असतात. त्यामुळे अशा पद्धतीची मांडणी असते. आणि हां, एक गोष्ट राहिली, ईशान्य कोपऱ्यात कलश भरलेला असतो, मंगल कलश ज्याला आपण म्हणतो. त्या मंगल कलशावर आमची कवड्यांची माळ आहे. ती कवड्यांची माळ म्हणजे कवड्यांची ती माळ नाही आहे, कवड्यांचा तो आपण जे हे असतं बघा, ज्याला आपण परडी म्हणतो, परडीतली माळ असते ती माळ आहे, ती परडीतली माळ आहे. परडी नाही आहे आमच्याकडे, पण परडीची माळ आहे. आणि ती माळसुद्धा दरवर्षी जेव्हा आपण तुळजापूरला जातो तेव्हा ती सुद्धा तुळजाभवानी मातेकडं ती म्हणजे तिच्या चरणी लावून आणावी लागते. तिला त्या कवड्यांच्या माळीची आणि आई भवानीची भेट घालून आणावी लागते. हे सुद्धा एक त्यातला भाग आहे. ह्या छोट्या छोट्या गोष्टी बघा तुम्हाला कोणी सांगणार नाही, कारण ह्या गोष्टी ज्यांना माहिती आहे त्याच गोष्टी सांगणार, त्याच गोष्टी करणार. पण रोजचा अभिषेक म्हणा, श्रीयंत्रावर कुंकुमार्चन म्हणा, हे म्हणा, अभिषेक करा, हे सगळं कोणी सांगतो? हे साधं आहे, हे खूप साधं आहे. ह्यापेक्षा खूप खूप गुप्त सेवा हे आहेत आणि ह्या फक्त त्याच व्यक्तीला माहिती असतात. म्हणजे मी असं म्हणत नाही की मला माहिती आहे, मला माझे गुरु जसं जसं सांगत असतात तसं तसं मी तुमच्यापर्यंत हे पोहोचवण्याचं काम करते. कारण अभिषेक तर रोज करतो आहो आपण, श्रीयंत्रावर कुंकुमार्चन तर रोज करतो आपण, पण ते श्रीयंत्रावर कुंकुमार्चन करताना फक्त ओम महालक्ष्मी देव्याय नमः म्हटलं किंवा ओम महालक्ष्मी नमः म्हटलं किंवा श्रीम म्हटलं तर नाही चालत. त्याच्या मागे गुप्त मंत्र आहेत. 10 दशमहाविद्यामधली सेवा, दशमहाविद्यामधली तिसरी सेवा आणि दशमहाविद्यामधली 10वी सेवा, 10वी शक्ती आणि तिसरी शक्ती ही इतकी प्रभावी आहे ना, तुम्हाला कोणीच सांगणार नाही. दशमहाविद्यामधली लोकांना फक्त त्रिपुरसुंदरी माहिती आहे, पण दशमहाविद्याचं नाव जर का 10 शक्तींचं नाव जर विचारलं तर ते सांगता येणार नाही, पण फक्त त्रिपुरसुंदरी म्हणत बसतील. असं नसतं. सेवा आहे ना, ही एक वेगळ्या लेवलची किंवा वेगळ्या पद्धतीची किंवा आपल्या भावनेची करायची असते, लोकांना दाखवण्यासाठी नाही. म्हणूनच मी सुरुवातीला तुम्हाला बोलले की मला सेवा दाखवायला आवडत नाही, पण तुम्हालासुद्धा या गोष्टी कळाव्यात. किंवा बऱ्याच ताई म्हणतात ताई हे कसं करू, म्हणून मला ते तुम्हाला दाखवावं लागतं. आणि हे सगळं दाखवल्यानंतर मी देवाकडे प्रार्थना करते, देवाकडे क्षमा मागते की देवा असं असं झालं आहे, असं असं केलं आहे, यासाठी मला माफ कर. पण हे करणंही गरजेचं आहे, कारण आज तुझी सेवा ही कशी करायची, काय करायचं, हे सगळं मला माझ्या ताईंपर्यंत पोचवायचं असतं. आपल्या अस्तित्व परिवारातल्या ताई ज्या आहेत ना, ह्या बऱ्याच ताईंना बरेच प्रश्न पडतात, म्हणून त्या ताईंना आपल्याला ही माहिती पोचवायची, म्हणून हा व्हिडिओ करते. त्यामागे तुम्ही वाईट वाटून घेऊ नका, मला क्षमा करा अशी माझी प्रार्थना असते. पण यातून जे काही चांगलं होणार, यातून ज्या ज्या ताई जी सेवा करणार, त्या त्या ताईंचं 100 नाही 101 नाही 1,00,000 पटीने त्यांचं भलं होऊ दे, हेच मी त्यांच्याकडे मागते. आणि ही सेवा मी जर का तुम्हाला दाखवते तर आज हा व्हिडिओ 1 नाही 2 नाही 10 नाही 15 नाही कितीही जणींनी बघू दे, त्यांना ही सेवा बघून, ही सेवा मी जरी केली असेल तर त्याचं पुण्य तुम्हाला सर्वांना लाभू दे, कारण ही सेवा करताना तुम्ही बघितलं आहे. म्हणून मला खरंच असं वाटतं की जेव्हा अशी संपूर्ण सेवा होऊन जाते, जेव्हा आपली मनासारखी मांडणी होऊन जाते, जेव्हा मनासारखं सगळं होऊन जातं, मला ना असं एक एक वस्तूंना, दिवा असू दे, धुपाची वाटी असू दे किंवा काही असू दे, फळ असू दे, घंटी असू दे, मला सर्वांना फुलं व्हायला खूप आवडतं, अगदी फळालासुद्धा, कारण एक वेगळंच त्याच्यामध्ये आनंद मिळतो. तर अशा पद्धतीने बघा देवाची मांडणी आणि देवाची पूजा हे मी रोजच्या पद्धतीने करत असते. खरं आता ह्याच्यामध्ये मी महालक्ष्मी, आज शुक्रवार म्हणून महालक्ष्मीचा वार आहे, म्हणून मी महालक्ष्मीची रांगोळी काढली आहे. पण एकच सांगेल
की या पूजेनंतर मी अजून एक मांडणी केली आहे. ती कोणत्या ह्याची मांडणी आहे ती तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. त्यामुळे दररोज मी कोणत्या कोणत्या सेवा करते ह्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण पुढची जी सेवा आहे ती खूप छान सेवा आहे आणि ती सेवा तुम्हाला जर का माहिती करून घ्यायची असेल तर 100% सबस्क्राईब केल्याशिवाय ऑलवर क्लिक केल्याशिवाय जाऊ नका. भेटूया उद्या. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.